महापालिका निवडणुकांआधी ठाणे आणि नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते संजय भोईर आपल्या कुटुंबियांसह तर नवी मुंबईच्या दिघ्यातील 3 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। संजय भोईर ठाण्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात। ते महापालिकेतील विरोधी पक्षनेते होते। यासोबतच त्यांनी सेनेचा भगवा हातात घेण्याचं ठरवलंय। नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईर यांच्यासह ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। तर तिकडे दिघ्यातील अनधिकृत बांधकामावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपा गवते, नवीन गवते आणि अपर्णा गवते यांची नगरसेवक पद धोक्यात आली होती। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, नवी मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला एक मोठा धक्का मानला जातोय। हो, आपण राष्ट्रवादी जर पाहिलं की नवी मुंबईमध्ये जो ऐरोली मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये तिघा हा मोठा विभाग येतो आणि गवते परिवाराचे या ठिकाणी 3 नगरसेवक आहेत। नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते हे राष्ट्रवादी 3 नगरसेवक दिघ्यातून निवडून येतात। दिघ्यातील जे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालं त्याच्यावर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले होते। या अनधिकृत बांधकामामुळे त्यांचं नगरसेवक पद सुद्धा धोक्यात आलेलं आहे। त्या संदर्भातली सुनावणी सुद्धा तुकाराम मुंडे आयुक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिका यांच्या पुढे सुरू आहे। त्यामुळे भविष्यामध्ये कधी याचं नगरसेवक पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी नवीन गवते यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरण असेल किंवा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असेल, या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संदीप नाईक यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं पाठबळ मिळालं नसल्याचा या ठिकाणी त्यांच्याकडून आरोप केला जातोय। त्यामुळे ज्या अनधिकृत बांधकामात जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला होता त्यामुळे मंत्रालय असेल अधिवेशन यामध्ये शिवसेनेनं हा मुद्दा लावून धरला होता। विशेषतः एकनाथ शिंदे पालकमंत्री यांनी या मुद्द्याला जोरदार हात घातला होता। त्यामुळे हे सर्व पाहता आपण आता शिवसेनेमध्ये जाणार असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातंय। मातोश्रीमध्ये आता हा तिघेही नगरसेवक राष्ट्रवादीचे प्रवेश करणार आहेत। त्यामुळे यांचा जर प्रवेश झाल्यानंतर त्या तिघाही नगरसेवकांना आता नवी मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये राजीनामा देऊन पुढे ही निवडणूक आहे त्यांना पोटनिवडणूक सुद्धा लागण्याची त्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये शक्यता आहे दिघा विभागामध्ये। निश्चितच विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत ते देवराम भोईर आणि संजय भोईर, आपण त्यांची ओळख करून घेऊयात। देवराम भोईर ठाणे पालिकेतील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आहेत। 4 वेळा ते राष्ट्रवादीकडून विजयी झालेत। TMT मधल्या भंगार घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून त्यांना दोषी ठरवलं गेलं। अद्याप शिक्षेची सुनावणी नाही। काही महिन्यांपासून त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती। तर संजय भोईर ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नगरसेवक। अपहरण, खंडणी, मारहाण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे संजय भोईर यांच्यावर दाखल आहेत। नगरसेविका उषा भोईर या संजय भोईर यांच्या पत्नी आहेत, त्या सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत।